नमस्कार मंडळी, सकाळची वेळ आहे आणि मी इडली बनवायला घेतली आहे. हे आहे इडलीचं रेडी मिक्स, ज्यामध्ये जिरी, मोहरी, त्यानंतर ड्रायफ्रूट्स, चण्याची की उडदाची डाळ असते ती, हे सगळं आधीच ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि हे आपल्याला दह्यामध्ये थोडंसं 15 ते 20 मिनिट भिजत घालायचं आहे. थोडं पाणी पण ॲड करू शकतो, थोडंसं दही घालायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिट रवा फुगल्यानंतर लगेचच आपण इडली बनवू शकतो. तर याच्यामध्ये बाकी सगळे जे जिन्नस होते ते ठीक होते, पण ड्रायफ्रूट्स टाकले होते ना, ते फक्त मला आवडलं नाही इतकं. कारण ड्रायफ्रूट्स मला आईस्क्रीममध्ये वगैरे पण ॲड केलेलं अजिबात मला आवडत नाही. तर बाकी इतर ठीक होतं. बऱ्याचदा आपण इडलीचं पीठ भिजवायला, म्हणजे तांदूळ वगैरे भिजवायला विसरून जातो, किंवा बाहेरून पीठ आणायचं असेल तर ते पण राहून जातं. आणि आपल्याला कधी इडली खायची असेल ना, तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आता याच्यात प्लेन पण भेटतं का मला माहिती नाही, पण हे ठीक होतं. फक्त थोडंसं ड्रायफ्रूट्सची टेस्ट जी आहे ना, ती मला आवडली नाही. पण माझ्या मिस्टरांना, आधीला वगैरे भरपूर आवडलं याची टेस्ट. तर आता हे मी वाफवून घेतलेलं आहे. आणि जसं आपलं आपण घरी पीठ बनवतो किंवा रेडीमेड पीठ आणतो, त्याची जशी इडली होते एकदम स्पंजी, तशी झालेली एकदम छान. म्हणजे असं वाटत नव्हतं की इन्स्टंट इडली आपण केलेलं आहे, इन्स्टंट हे भिजवलेलं आहे, असं वाटत नव्हतं. खूप छान इडली झाली होती. आणि मग ते थोडा वेळ थंड होऊ दिलं मी, कारण जर आपण गरम गरम काढायला गेलो ना, तर ते इडली तुटते. त्यामुळे मग थोडंसं थंड होऊ दिलं आणि मग इडली काढून घेतली. इडलीसोबत खायला नारळाची चटणी पण बनवलेली आहे मी इथे, ओला नारळाची. आणि बघा किती छान इडली अगदी इझिली निघाली देखील, आणि किती छान फुललेली देखील आहे, फ्लफी झालेली आहे. तुम्हाला तोडून पण दाखवते. तर तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा, कारण बऱ्याचदा आपल्याला ब्रेकफास्टसाठी काय बनवावं हे समजत नाही. तर जर घरात हे अवेलेबल असेल ना, तर आपण पटकन इडली वगैरे बनवू शकतो. याचे आप्पे देखील होतात, तर तेही नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तर चला, आता आम्ही पटकन नाश्ता करून घेतो, गरम गरम इडली आणि चटणी. इथे मी सांबार बनवलं नव्हतं, कारण थोडंसं सकाळी ब्रेकफास्टसाठी थोड्याशाच इडली बनवल्या होत्या. तर म्हटलं सांबार वगैरे कुठे बनवत बसायचं. तर छान असा आजचा नाश्ता झाला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. आणि तुम्ही देखील कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा.